तर इंडिगोच्या गोंधळाचा इतर विमानसेवांना सुद्धा मोठा फटका बसतोय। पार्किंग बे मध्ये इंडिगोची विमानं उभी आहेत, त्यामुळे इतर विमानांना जागा कमी पडतीये। इतर विमान उड्डाणांवरती सुद्धा याचा चांगलाच परिणाम होतोय। रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 8 पर्यंत पुणे विमानतळावरती येणाऱ्या 16 आणि जाणाऱ्या 16 फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्यात। तर नागपूर पुणे विमान हे हैदराबादला वळवण्यात आलं आणि त्याचं कारण हे FDTL सांगितलं जातंय। पुणे विमानतळावरनं याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। एअरलाइन्सच्या टेक्निकल एररमुळे आणि FDTLमुळे भारतातील सगळ्यात मोठ्या एअरपोर्टवरती मोठे प्रॉब्लेम्स आलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे अनेक प्रवासी त्या एअरपोर्टवरती अडकलेले देखील पाहायला मिळतात। मोठ्या मोठ्या एअरपोर्ट्सवरती हीच परिस्थिती आहे आणि तशीच परिस्थिती आत्ता पुण्यातील एअरपोर्टवरती देखील आहे। आपण माझ्या मागे बघू शकताय की इकडे मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत ते इथे गेल्या अनेक तासांपासून इथेच आहेत। काल काही प्रवासी आलेले होते, त्यांना देखील सांगण्यात आलं कॅन्सल आहे। तेच प्रवासी आज आल्यानंतर पुन्हा त्यांना सांगण्यात आलं की फ्लाईट कॅन्सल आहे। इथे आता इंडिगो एअरलाइन्सच्या रिझर्वेशन आणि तिकीटिंग काउंटरवरती आपण बघू शकतोय लाईन ही वाढतच चाललेली आहे आणि एकच काउंटर आत्ता सध्या इथे चालू आहे। एअरपोर्ट अथॉरिटी पुणेनी जे एक ऑफिशियल प्रेस नोट दिलेली आहे की ऑफिशियल स्टेटमेंट जे दिलेलं आहे त्या स्टेटमेंटनुसार जवळपास रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 8 पर्यंत 36 फ्लाईट जे आहेत ते कॅन्सल झालेले आहेत आणि जे नागपूर ते पुणे फ्लाईट होतं ते हैदराबादला वळवण्यात आलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे FDTL फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स। FDTLच्या नुसार जे सगळं मॅनेजमेंट आहे ते सगळं ढिसाळ झालेलं आहे, त्यामुळे लोकांना हा त्रास होत आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, त्या प्रवाशांकडनं जाणून घेऊयात। आंटी जी, क्या प्रॉब्लम हो गया है, कब से आप यहाँ पे हो? हम लोग यहाँ सुबह से हैं और प्रॉब्लम का तो इन लोगों को ही नहीं पता है कि क्यों कैंसिल हुआ है और क्या हुआ है। कुछ प्रॉपर जवाब ही नहीं दे रहे हैं ना। और पूछने पे बता रहे हैं कि अभी आगे आने वाले 15 दिन तक कुछ डिसीजन मतलब ये लोग नहीं ले पा रहे कि क्या है क्या नहीं है, कारण कुछ नहीं बता रहे हैं। अच्छा। बस कैंसिल है, एक ही जवाब है इनके पास कि कैंसिल हो गया। क्यों हुआ है, कब चालू होगा, कुछ पता नहीं है। कहाँ पे जाने वाले थे हम आप? लोग जोधपुर जाने वाले थे और मेरे तो प्रॉब्लम ये है कि मेरे घर में शादी है, तो उस हिसाब से हमको आज पहुंचना ज़रूरी था। सारे गेस्ट तो वहाँ आ गए और हम लोग यहाँ अटके पड़े हैं। अब हमारा ये समस्या हो गई कि इन लोगों ने ढंग से जवाब नहीं दिया। इतनी लंबी लाइन में लगने के बाद भी कोई जवाब नहीं है कि कब चालू होगी क्या होगी। और अब आप वापस जा रहे हो?